ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते. आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर संकट चतुर्थीच्या दिवशी केल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे, गरिबी, दृष्टी, शत्रू, अडचणी आणि दुर्भाग्य सगळं दूर होतं. हा उपाय एका साध्या वस्तूंनी नाही तर मसूर डाळीने केलेला जातो, पण त्याचा परिणाम इतका प्रभावी असतो की शत्रू तुमच्या पायाशी लोटांगण घालतील, पैसा येईल आणि प्रगतीचा मार्ग उघडेल. हा योग वारंवार येत नाही, म्हणून हा उपाय चुकू नका. तर संकट चतुर्थीच्या दिवशी असा कोणता उपाय करायचा आहे की डाळीचा तो अत्यंत प्रभावी उपाय आहे. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालन, घरात पैसाच पैसा येईल आणि प्रगतीसुद्धा होईल. संकट चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाची अत्यंत शुभ आणि शक्तिशाली तिथी. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे पौर्णिमानंतरची चौथ्या दिवशी ही चतुर्थी येते. या दिवशी गणपती बाप्पा संकटमोचक या नावाने पूजले जातात. संकटापासून मुक्त करणारे गणपती. 10 ऑक्टोबर 2025 रोजी वार शुक्रवार. तर चतुर्थी तिथीचा कालावधी आहे 9 ऑक्टोबर रात्री 10:54 वाजल्यापासून ते 10 ऑक्टोबर सायंकाळी 7:39 वाजेपर्यंत. चंद्रदर्शन तुम्हाला होणार आहे 8:53 PM. वक्रतुंड चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाच्या वक्रतुंड या रूपाची पूजा करण्याचा विशेष दिवस. ही चतुर्थी दर महिन्याला येणाऱ्या 12 संकष्टी चतुर्थीपैकी एक असते. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचं वेगळं रूप पूजलं जातं आणि त्यातलं पहिलं रूप म्हणजेच वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजेच वाकडा सोंडेचा गणपती. तो संकट, वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा रूप मानला जातो. या दिवशी गणपती भक्त विशेष पूजा, व्रत आणि चंद्रदर्शन करतात. या दिवस संकटमोचक गणपतीची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ असतो. वक्रतुंड चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाच्या संकटमोचक रूपाला नमस्कार करण्याचा दिवस, जो भक्ताला संकटातून बाहेर काढतो आणि आयुष्य उजळवतो. संकट चतुर्थीची पारंपरिक व्रतकथा ऐकली किंवा वाचली जाते. कथा ऐकताना भक्त बाप्पाकडे संकटमुक्त आणि मनोकामना पूर्तीची प्रार्थनासुद्धा करतात. 10 ऑक्टोबर 2025 रोजी वार शुक्रवार म्हणजेच रात्री 10:54 पासून तिथी सुरू होईल आणि ती पूर्णपणे संपेल 7:39 वाजता. चंद्रदर्शनासाठी चंद्र उदय होण्याची वेळ म्हणजेच की 8:53 आहे. पूजा त्या वेळेत करणं योग्य ठरेल. तर या दिवशी शुक्र ग्रहाचं आधिपत्य असतं आणि लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पा दोघांनाही पूजलं जातं. म्हणून शुक्रवारच्या संकष्टीसाठी पांढरा, गुलाबी आणि सोने रंग अतिशय शुभ मानला जातो. तर त्याचबरोबर स्त्रियांनी पांढरा रंग किंवा गुलाबी साडी किंवा ड्रेस, तर त्याने काय होतं, मनशांती, लक्ष्मीप्राप्ती, चिंतशुद्ध. तर पुरुषांनी पिवळा किंवा क्रीम रंगाचा कुर्ता, शर्ट, आत्मविश्वास, यश, आर्थिक स्थैर्य. मुलांनी लाल किंवा केशरी कपडे, ऊर्जा, आनंद, गणपतीची कृपा. लक्षात ठेवा, लाल रंग गणपतीचा अत्यंत प्रिय रंग आहे. त्यामुळे लाल रंगाची फुले, वस्त्र किंवा कपड्यामध्ये काहीतरी लाल असणं शुभ ठरतं. त्याबरोबर तुम्हाला ह्या दिवशी पिवळा रंगाचा सुद्धा वापर करायचा आहे. तर गणपतीला अर्पण करण्यासाठी तुम्हाला इथे बघा, लाल जास्वंद तुम्ही इथे अर्पण करू शकता. लाल कमळ, दुर्वा, लाल गुलाब, आवळ्याची पानं किंवा बेलपत्र जर मिळालं तर अधिउत्तम. शुद्धता आणि भक्तीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. त्याचबरोबर लाल रंग तर सकारात्मक ऊर्जा देतो. दुर्वा सर्वात महत्त्वाचं अर्पण गणपती पूजेसाठी. तर लाल कमळ आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. तर लाल जास्वंद सर्वात प्रिय फूल विघ्नहर्त्याचं रूप प्रसन्न होतं. तर त्याचबरोबर अतिरिक्त शुभ गोष्टी या दिवशी कराव्यात. तर लाल किंवा पिवळ्या कपड्यात बाप्पाची पूजा करा. गणपतीला मोदक, गुळपोळी किंवा बेसन लाडू नैवेद्य द्या, जेणेकरून तुम्हाला आजच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी, संकट चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे फुले, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, पिवळ्या रंगाची फुले तुम्हाला व्हायचे आहेत आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला इथे दाखवायचा आहे. तुम्हाला पूजा करताना ओम वक्रतुंडाय नमः हा मंत्राचा 11 वेळा सुद्धा जप करायचा आहे. चंद्रदर्शनानंतर बाप्पाकडे संकटमुक्तीची सुद्धा तुम्हाला इथे प्रार्थना करायची आहे. तर त्याचबरोबर आपण घरामध्ये खूप काम करतोय, आपले पती पण खूप काम करताय, आपले मुलं बाळं उच्च शिक्षण घेत आहे, शिक्षणामध्ये त्यांना यशस्वी प्राप्त होत नाहीये, अडथळे येत आहेत, घरामध्ये आलेला पैसा कुठं जातोय काहीच कळत नाहीये, घरामध्ये सतत किरकिर आहे, भांडणं आहेत,
भरपूर सारे संकट येत आहे. आपण कर्जबाजारी झालेलो आहोत. घरामध्ये सतत किरकिर असल्यामुळे घरामध्ये धान्य टिकत नाही. भरपूर सारे संकटे आपल्या तोंडावर दररोज ना कोणत्या कारणामध्ये येत आहेत, तर आपल्याला कळत नाही आपण काय करावं. तर तुम्हाला शुक्रवारी अश्विन संकट चतुर्थीच्या दिवशी हा योग परत येणार नाही. मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालन, घरात पैसाच पैसा येईल आणि मुलाबाळांची प्रगती होईल. तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर संसारातील अडथळे दूर काढण्यासाठी प्रत्येक संसारात काही ना काही विघ्न येतात. कधी पैशाची अडचण, तर कधी मतभेद, कधी आरोग्याचे त्रास. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता म्हणजे संकट दूर करणारा देव. हा उपास केल्याने घरातील तणाव, वाद, अडचणी हळूहळू नाहीशा होतात. जिथे गणपतीचं पूजन होतं तिथे विघ्न येऊ शकत नाही. नात्यात प्रेम आणि समजुता वाढवण्यासाठी संकष्टीला केलेली प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसते, तर ती आपल्या पती पत्नी, मुलं आणि कुटुंबासाठी असते. हा उपास केल्याने घरात आपसी प्रेम, ऐक्य आणि संवाद वाढतो. गणपती बुद्धी आणि विवेक देतो, त्यामुळे गैरसमज दूर होतात. धन, स्थैर्य आणि घरात सुख शांती. गणपती हा सिद्धिविनायक आहे, म्हणजेच यश आणि समृद्धी देणार आहे. संकष्ट चतुर्थीचा व्रत केल्याने घरात अन्न, पैसा आणि आरोग्याचं समाधान टिकतं. गणपती प्रसन्न असला की लक्ष्मी स्वतः घरात येते. त्याचबरोबर मन शांती आणि ताकदी मिळवण्यासाठी महिलांसाठी हा उपास म्हणजेच एक प्रकारचं मनाचं शुद्धीकरण. संपूर्ण घराचा भार स्त्रीवर असतो, त्यामुळे तिला मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता हवीच. संकष्टचा उपास तिला ती शक्ती देतो. म्हणूनच संकष्टी करणारी स्त्री घरात भाग्य वाढवते. मुलांच्या प्रगतीसाठी आणि घराच्या आरोग्यासाठी या दिवशी बाप्पाकडे अशी प्रार्थना केली जाते, आमच्या घराचं रक्षण कर, मुलांना चांगलं आरोग्य, शिक्षण आणि बुद्धी दे. गणपती हा बुद्धीचा अधिपती आहे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणात, निर्णयात प्रगती होते. त्याचबरोबर विघ्नहर्ता घरातील संकटे दूर करतो, प्रेम वाढवतो. पती पत्नी आणि कुटुंबातील सौंदर्य, धनलाभ, आर्थिक स्थैर्य आणि लक्ष्मी कृपा, मनशांती, आत्मविश्वास, स्त्रियाला मानसिक शक्ती आणि मुलांची प्रगती, बुद्धी, शिक्षण, आरोग्य सुधारणा सुद्धा. या उपासाने खूप सारे आपल्या संसारामध्ये बदल घडू शकतात. त्यामुळे तुम्हाला आवर्जून संकट चतुर्थीचा उपवास धरायचा आहे. संकट चतुर्थीचा व्रत म्हणजे संसारातील गाठ सुटवणारा दिव्य उपाय. जो हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात आनंद, ऐक्य आणि संपन्नता नांदते. तर काही लोक शत्रू असतात, आपलं चांगलं नको असतं, म्हणूनच संकष्टीचा उपाय करतात. हे लोक बघा, आपलं जिथं कुठं आपलं चांगलं होतंय, तर चांगलं होताना जळताय, आपल्या पाठीमागे वाईट बोलताय, नजरने किंवा नकारात्मक ऊर्जेने आपल्याला त्रास देत आहे. हे लोक दृष्ट किंवा मत्सरी ऊर्जा निर्माण करतात. त्याचा परिणाम म्हणजे मनशांती नाही, काम अडतंय, पैशाची तुटवता, आरोग्य बिघडते आणि घरामध्ये वाद वाढताय. तर आपल्या घरात चांगल्या कामाला आपल्याला कधीही नकार येतोय, आपल्या घरामध्ये सतत भांडणं आहेत, आपल्यावर काही पण वाईट वक्ता आपल्याला बोललं जाते. तर या दिवशी गणपतीला मसूर डाळ अर्पण करण्याचा हा उपाय तुम्ही नक्की करा. संकट चतुर्थीचा हा उपाय सर्वात प्रभावी मानला जातो. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही वाईट शक्ती निर्माण होती ती तुमच्या घरातून नाहीशी सुद्धा होणार. कारण की लाल मसूरची डाळ ही अग्नितत्वाची आहे. ती नकारात्मकता, जळफाटा आणि दृष्ट नष्ट करते. गणपती हा अग्नितत्वाशी जोडलेला देव आहे, म्हणून ही डाळ त्याला अर्पण केली की शत्रूंच्या वाईट विचारांना अग्नीत जळवून टाकतो. तर त्याचबरोबर आता हा उपाय सर्वात मोठा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे का, संध्याकाळी करायचा का, दुपारी. तुम्हाला जेव्हा कधी टाईम असेल तर तुम्ही त्या त्या टायमामध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी. तर जर तुम्ही सकाळी केला तर अतिउत्तम. तुम्हाला संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध टाकल्यावर काय होतं तर शरीर आणि मन शुद्धी करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला हळदसुद्धा टाकायची आहे. तर हळद ही शुभता, आरोग्य व सकारात्मकता, ऊर्जा वाढवण्यासाठी. त्याचबरोबर दुर्व्याचे पानं असले तर अतिउत्तम आणि लाल फुले किंवा जास्वंदी किंवा गुलाब सौख्य आणि प्रगतीसाठी. तर संध्याकाळी किंवा सकाळी पाणी तयार करून त्यात अंग धुवा किंवा हातपाय, डोके धुवून प्रार्थना करा. स्नानानंतर पाणी घरात ठेवू नका, झाडांना किंवा बाहेर फेकावे. तुमची अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे पिवळे कपडे, वस्त्र करायचे आहेत.
तर तुम्ही जे काही दररोजची पूजा करताय, रोजची देवपूजा करताय, तर ती तुम्हाला इथे पूजा करून घ्यायची आहे. गणेशाची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे. गणेशाची मूर्ती ठेवायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर पंचामृत तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं आहे. गणेशाची मूर्ती छान पुसून स्वच्छ जागेवर ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू, धूप, दिवा, आरती आणि तुम्हाला अक्षदा, अगरबत्ती, नैवेद्य अर्पण करायचा आहे. आरती गणपतीचं तुम्हाला इथे ओम गणपतये नमः हा मंत्रसुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. तुमची जे काही इच्छा असेल ती तुम्ही गणेशाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर इथे तुम्हाला प्लॅस्टिक सोडून किंवा कोणतंही धातूचं ताट घ्यायचं आहे. जसं की बघा, स्टील घ्या, पितळ घ्या, काचीचं सुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. कुंकवाचा गंध तुम्हाला इथे करायचा आहे. मग ते कुंकवाच्या साहाय्याने तुम्ही जो कुंकवाचा गंध केलेला आहे तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला त्या तामणामध्ये व्यवस्थित त्या लाल स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित लाल मसूर डाळ त्या प्लेटीमध्ये ठेवायची आहे. लाल मसूर ही मंगळ ग्रहाचं कारक मानलं जातं. तर आपल्याला मंगळ ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर कुठलीही अडचण येत नाही. मंगळ ग्रह जर स्ट्रॉंग नसेल तर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्या प्लेटमध्ये मग एक दिवा प्रज्वलित करायचा. दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा असावा. लांब वातीचा किंवा फुलवातीचा हा दिवा त्या डाळीवर ठेवायचा आहे आणि ती प्लेट उचलायची आणि संपूर्ण घरावर फिरवायची आहे. तर जसं की बघा, हॉल, किचन, बेडरूम, फक्त बाथरूम वगैरे सोडून तुम्हाला ते ताट तुम्हाला फिरवायचं आहे. मग ते फिरवल्याच्या नंतर तुम्हाला मग देवाऱ्यासमोर आणून ठेवायचं आहे आणि बसायचं आहे. ऋणमुक्त दारिद्र्य श्री गणेशाय स्तोत्र तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. एकदा गणपती अर्थशिश्र पठण करावे. एकदा माळीचं ओम गणपते नमः या मंत्राची माळ करायची आहे. तर या सर्व सेवा झाल्या. तो दिवा थंड झाला असेल किंवा नसेल तोपर्यंत तो थंड होत नाही तोपर्यंत जळून द्याच. आणि त्यानंतर ती जी डाळ आहे ती गाईला खाऊ घालायची आहे. आणि गाईला डाळ खाऊ घालायच्या टायमाला आपल्याला गाईची सुद्धा पूजा करायची आहे. जसं की हळद कुंकू गाईला लावायचं आहे. गाईच्या पानावर पहिलं तुम्हाला इथे पाणी टाकून गाईला सुद्धा हळद कुंकू लावल्याच्या नंतर तुम्हाला गाईला ती डाळ चारायच्या टायमाला तुम्हाला तिथे एक सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः. तुम्हाला ह्या मंत्रासुद्धा तुम्हाला तिथे जप करायचा आहे. तर तुम्हाला हा असा शुक्रवारी अश्विन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काय बदल घडतंय तर हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये खूपच संकट येत असेल तर तुम्ही हा योग अजिबात सोडू नका. हा उपाय तुम्ही नक्की करा. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा नक्की तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमचे जे काही संकट असतील ते दूर करन. तर त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. सर्वांना इथे धन्यवाद.